नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. MCCने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये राऊंड 2च्या काउन्सिलिंगमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स आणि डीम कॉलेजच्या सीट्स वाढवलेले आहेत. यामध्ये नवीन 18 MBBSची गव्हर्नमेंट कॉलेज ॲड केलेली आहेत आणि या 18 नवीन गव्हर्नमेंट MBBSच्या 1200 जागा राऊंड 2मध्ये येणार आहेत. आता ही 18 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज कोणती आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, 18 न्यू गव्हर्नमेंट MBBS कॉलेज इन 2025. लेफ्ट साईडला दिलेला आहे कॉलेज आणि राईट साईडला दिलेला आहे सीट रिक्वेस्टेड आणि सीट अप्रूव्ड. म्हणजे कॉलेजने सीट किती रिक्वेस्ट केलेले आहेत आणि त्यातल्या किती अप्रूव्ड झालेले आहेत ते दिलेलं आहे. त्यातलं पहिलं कॉलेज आहे प्रगियोतिशपूर मेडिकल कॉलेज, आसाम. हे आसाममधलं नवीन कॉलेज आहे. यामध्ये सीट रिक्वेस्ट किती गेल्या होत्या तर 100, पण सीट 50. दुसरं कॉलेज आहे ESIC मेडिकल कॉलेज, बसाई धारपूर, न्यू दिल्ली. सीट किती रिक्वेस्ट केलेल्या 100, पण सीट अप्रूव्ड किती झाल्या 50. पुढचं तिसरं कॉलेज आहे ESIC मेडिकल कॉलेज, बापूनगर, अहमदाबाद. म्हणजे हे अहमदाबाद गुजरातमध्ये कॉलेज आहे. यांनी सीट रिक्वेस्ट किती केल्या होत्या आता 50 आणि सीट अप्रूव्ड किती झाल्या 50. पुढचं कॉलेज आहे PT नेगी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, हिवानी, हरियाणा. हे हरियाणामधलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. या ठिकाणी सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 150 आणि सीट मिळाल्या किती 100 सीट मिळालेल्या आहेत. पुढचं पाचवं कॉलेज आहे महर्षी चव्हाण मेडिकल कॉलेज, हरियाणा. हे हरियाणातलं हे अजून एक कॉलेज आहे. या ठिकाणी सीट किती रिक्वेस्ट केलेल्या तर 150 आणि यातल्या सीट अप्रूव्ड किती झाल्यात 100. या सगळ्या ज्या सीट्स आहेत त्या राऊंड 2मध्ये MCCच्या राऊंड 2मध्ये येणार आहेत. सहावं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कासारगड, केरळा. हे केरळामधलं मेडिकल कॉलेज आहे. यांनी सीट रिक्वेस्ट किती केल्या होत्या तर 50 आणि सीट अप्रूव्ड झाल्या किती 50. पुढचं कॉलेज आहे सातवं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, वायनाड, केरळा. म्हणजे केरळामधलं हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या तर 50 आणि सीट अलॉट किती झाल्या तर 50. म्हणजे केरळामध्ये यावेळेला 2 गव्हर्नमेंट कॉलेज आलेली आहेत, GMC कासारगड आणि GMC वायनाड. पुढचं आठवं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सिंगरौली, मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेशामधलं हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 150, पण सीट अप्रूव्ड किती झाल्या 100 सीट अप्रूव्ड झालेल्या आहेत. पुढचं कॉलेज आहे 9वं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, शेवपूर, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामधले दुसरं कॉलेज आहे जे नवीन आलेलं आहे. सीट रिक्वेस्ट किती केल्या होत्या 150 आणि सीट अलॉट किती झालेल्या आहेत 100. म्हणजे मध्य प्रदेशामध्ये यावर्षी 2 कॉलेज आलेली आहेत जी MCCच्या राऊंड 2मध्ये आता येणार आहेत. आता 10वं कॉलेज आहे ESIC मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, अंधेरी. म्हणजे अंधेरीमधलं हे कॉलेज आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलेलं गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज आहे. सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 50 आणि सीट अलॉट किती झालेले आहेत 50. आता 11वं कुठलं कॉलेज आहे शिलाँग मेडिकल कॉलेज, करणारा मेघालया. म्हणजे मेघालयामध्ये असलेलं हे नवीन गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज आलेलं आहे. इथं सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 50 आणि सीट अप्रूव्ड किती झालेले आहेत 50 सीट. पुढचं 12 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. कोणतं आहे तर पबित्रा मोहन प्रधान मेडिकल कॉलेज, तालचेर, ओरिसा. म्हणजे ओरिसामधलं हे नवीन गव्हर्नमेंट कॉलेज आहे MBBSचं. इथं सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या तर 50 आणि सीट अलॉट किती झालेले आहेत 50. 13 नंबरला कोणतं कॉलेज आहे तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, बुलभानी, कंधामल, ओरिसा. म्हणजे ओरिसामध्ये आलेलं नवीन गव्हर्नमेंटचं MBBSचं कॉलेज आहे. इथं सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या तर 150 आणि सीट अप्रूव्ड किती झालेल्या आहेत 100 सीट अप्रूव्ड झालेल्या आहेत. आता 14वं कॉलेज आहे ESIC मेडिकल कॉलेज, लुधियाना, पंजाब. म्हणजे पंजाब लुधियानामधलं हे नवीन गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे MBBSचं. इथं सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 50 आणि सीट अप्रूव्ड झाल्या किती आहेत 50. आता 15वं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जैसलमेर, राजस्थान. म्हणजे राजस्थान जैसलमेरमधलं हे नवीन गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज आहे. इथं सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 100 सीट आणि इथं सीट अप्रूव्ड झाल्या किती आहेत 50. 16 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, टोंक, राजस्थान. राजस्थान टोंकमधलं हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 50 आणि सीट अप्रूव्ड झाल्या किती बोला 50.
17 नंबरला कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोडंगल तेलंगणामधलं हे एक MBBSचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट. आणि या ठिकाणी सीट रिक्वेस्ट किती केल्या होत्या तर 50 आणि सीट अप्रूव्ड झाल्यात किती आहेत 50. 18 नंबरचं कॉलेज दिलेलं आहे ESIC मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नोएडामधलं हे कणारा कॉलेज आहे. इथं सीट किती रिक्वेस्ट केल्या होत्या 50 आणि सीट अप्रूव्ड झाल्यात किती 50. असे टोटल नवीन 18 गव्हर्नमेंटचे MBBSचे कॉलेज आहेत जे MCSच्या राऊंड 2मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि या गव्हर्नमेंट कॉलेजच्या जवळपास 1200 जागा ज्या आहेत त्या MCSच्या राऊंडमध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. त्यामुळे राऊंड 2चा कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो. तो जास्त खाली येणार नाही पण काही अंशी तो खाली येऊ शकतो. याचा प्रत्येक कॅन्डिडेटला याचा फायदा करून घेता आला पाहिजे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.